Hello, Ramkrishna Hari Mandali. Welcome to my channel Daily Detox. In today's vlog, I will be back of the camera and I'll be capturing all the things going around me. And vlog काय असणार आहे हे तुम्हाला लवकरच कळते. So I'll get ready and see you in few minutes. Bye bye. And yes, after getting ready, मी निघाली आहे आपल्या आजच्या व्लॉगच्या शूट लोकेशनला. And बऱ्यापैकी रोड क्लिअर आहे. So it was easy travel. Then I spotted this Audi वाली रिक्षा. And earlier I got a suggestion की पुण्यातलं फेमस फूड स्टफ्स ट्राय कर म्हणून. तर आज आपण जाणार आहोत इथे कुठे गुप्ता भेळ. सो ही भेळ लोकेटेड आहे ऑन छत्रपती शिवाजी महाराज रोड अपोजिट टू तोफखाना. तर ही कस्टमाइज्ड भेळ आणि ही भेळ 1980s पासूनची आहे. टेस्ट वाईज इट वॉज फॅन्टॅस्टिक. क्वांटिटी वॉज ऑल्सो प्रिटी गुड. अँड एवढी सगळी गर्दी आहे म्हटल्यावरती डेफिनेटली इट्स वर्थ अ ट्राय. अँड आफ्टर डुईंग पेट पूजा आय एम ऑन माय वे टू द लोकेशन. तर ह्या ब्लॉगचा आयडिया मला असा आला की मोस्ट ऑफ आपण असे व्हिडिओज बघतो की जिथे सगळं रेडी पोस्ट केलं जातं की डेकोरेशन्स म्हणा किंवा जे काही तयारी वगैरे सिटीमध्ये झालेली आहे ती. सो वॉट आय डिसायडेड इज आय विल गिव अ प्री लुक की आधी डेकोरेशन वगैरे करायच्या आधी सिटीचा लुक कसा आहे, काय काय तयारी चालू असते आणि आफ्टर सिटी लुक कसा आहे. सो दिस विल बी पार्ट 1 ऑफ गणपती बाप्पा सिरीज in which I'll be showing all the prerequisites people doing and making sure that this festival turns out beautiful. सो करेक्ट एका महिन्याने हा रोड आत्ता दिसतो तसा बिलकुल दिसणार नाही आहे. आत्ता आपण इथून गाडी वगैरे घेऊन जाऊ शकतो बट करेक्ट एका महिन्याने इथून चालणं पण मुश्किल होऊन जाणार आहे. सगळीकडे खूप छान लाईटिंग लागलेली असणार आहे, डेकोरेशन्स असणार आहे. प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळ्या गणपती बाप्पाचे मंडळ असणार आहेत, वेगवेगळे देखावे असणार आहेत, स्किट असणार आहेत, ड्रामा असणार आहेत आणि हा परिसर आत्ता दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खूप सुंदर दिसणार आहे. आणि इथे जग थांबतं. माणूस चालत असू देत, रिक्षामध्ये असू देत, गाडीवरून असू देत, गाडीमधून असू देत, बसमधून कसाही असला तरी प्रत्येकजण 2 सेकंडचा पॉज घेऊन एकदम शांततेत नमस्कार करून देवाच्या पुढे नतमस्तक होऊन देवाचा आशीर्वाद घेतात. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर यावर्षीचं श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं डेकोरेशन हे श्री पद्मनाभ स्वामी मंदिरच्या थीमचं बनवलेलं आहे. ऑलमोस्ट सगळी काही तयारी झालेली आहे. अँड लेट्स वेट फॉर फ्यू डेज टू सी इट इन रियालिटी. आफ्टर व्हिडिओ इज डेफिनेटली गोना मेक अस सरप्राइज्ड. कारण हे आत्ताच इतकं छान दिसत आहे, नंतर तर एकदम मस्त दिसणार आहे. सो आता मोस्ट ऑफ तुळशीबागेमधल्या शॉप्समध्ये डेकोरेशनचं सामान आलेलं आहे. आपल्याला गणपतीसाठी लागणारं, गौरीच्या डेकोरेशनसाठी लागणारं सर्व काही सामान इथे आता आपल्याला दिसत आहे. आत्ता एवढी अशी काही खास गर्दी नाही आहे कारण जस्ट स्टार्ट आहे ना हे, त्याच्यामुळे. सो दिस इज व्हेरी गुड टाईम टू गो अँड शॉप द थिंग्स. सो लेफ्ट साईडला मोस्ट ऑफ फ्लावर शॉप्स आहेत जिथे वेगवेगळ्या प्रकारचे फुले, गजरा, गार्लंड्स मिळतात. आणि आता श्रावण असल्यामुळे श्रावण महिन्यात लागणारं सामान देखील तिथे आहे. तर लेफ्ट साईड इज ऑल अबाउट फ्लावर्स टू बी ऑनेस्ट. आणि गणपती फेस्टिवलच्या टायमिंगला ह्या स्पेसमध्ये श्री बाबूगेनू गणपती मित्र मंडळाचा गणपती बाप्पा बसतो. इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं मंदिर असतं. तर इथे एक फाउंटन टाईप असतं ज्याच्यामध्ये कॉईन टॉस करून लोक आपापली इच्छा बोलतात. अँड दिस इज द राईट साईड ऑफ द रोड जिथे प्रॉपर मार्केट आहे. घरातल्या सर्व काही छोट्या मोठ्या गोष्टी इथे मिळतात जसं सर्वांना माहितीच आहे. पण माझ्या ब्लॉगच्या व्ह्यूने मी या व्हिडिओमध्ये शक्यतो गणपती बाप्पा आणि त्याच्या डेकोरेशनच्या लागणाऱ्या गोष्टीच कवर करणार आहे. तर आता मोस्ट ऑफ मार्केटमध्ये गोष्टी आलेल्या आहेत. मग ते गौरीचे मुखवटे, गौरीची बॉडीपासून ते डेकोरेशनचं लागणारं सर्व काही सामान, दागिने वगैरे सर्व काही आपल्याला अवेलेबल दिसत आहे. अँड आय गेस दिस इज द राईट टाईम टू शॉप. कारण आता गर्दी पण खूप कमी आहे आणि गर्दी कमी असल्यामुळे भाव करता येतो, बार्गेन करता येतं आणि निवांत आपल्याला आपली आपली शॉपिंग करता येते.
आणि येस, मागे जसं तुम्हाला स्पीकरवरती ऐकायला येतं आहे, सो दीज वेर द कुर्तीज फॉर विच दे वर सेलिंग 2 for 300. माझ्याकडे टाईम खूप कमी होता, अंधार पडत चालला होता, त्याच्यामुळे आय ॲड शॉर्ट क्लिप्स शोईंग की काय काय डेकोरेशनचं सामान मार्केटमध्ये अवेलेबल आहे. It felt nice to shoot this vlog because this is very first time when I'm holding a camera in public place आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आला आहे मला आता. मी रन टाईमला ऑडिओ नाही लावू शकले कारण माझ्याकडे माईक नव्हता अँड आय एम डेफिनेटली गोना बाय इट फॉर नेक्स्ट व्हिडिओ अँड आय एम लविंग द प्रोसेस थ्रू विच आय एम गोईंग, द कॉन्फिडन्स विच आय एम गेटिंग. नेक्स्ट आणि मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ दिस मार्केट इज हे दास मारुती मंदिरच्या बरोबर अपोजिट साईडला एक गल्ली आहे. याला पितल गल्ली पण म्हणतात कारण का इथे मोस्ट ऑफ सगळे पितळेचं सामान आपल्याला मिळून जातं. आणि या मार्केटच्या आतमध्येच एक सुंदर प्रभू श्री रामचंद्रांचं एक मंदिर आहे. तर आतमध्ये व्हिडिओज अलाउड नव्हते त्यामुळे मी बाहेरनंच मोस्ट ऑफ मंदिर कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. हे मंदिर बरोबर मार्केटच्या मध्ये आहे आणि चारी बाजूने मग डेकोरेशनचे दुकाने आहेत. स्टार्टिंगचे शॉप हे देखाव्यांचे शॉप आहेत. जर का तुम्हाला घरगुती गणपती बाप्पाच्या समोर जर का काही देखावे ठेवायचे असतील तर यू शुड डेफिनेटली विजिट दिस शॉप. तर इथे मग छोटे छोटे वारकरींचा देखावा आहे, त्याच्यानंतर लोणी काढताना, त्याच्यानंतर अभंग गीत गाताना अँड फुगडी खेळताना वगैरे असे खूप छान छान पपेट्स आहेत. तर स्टार्टिंग रेंज अराउंड 500 रुपीज आहे, ज्याच्यामध्ये 2 पपेट्सपासून सुरुवात होते विथ मोटर. बट ओव्हरऑल इट वॉज व्हेरी नाईस. अँड देन हिअर कम्स दी बेस्ट पार्ट. इथे खूप छान छान अशा देवांच्या मूर्ती किंवा पितळचं जे काही सामान असतं, समई, निरंजन, त्यानंतर पितळेचं ताट, घंटी, जे काही देवाचं सामान पितळमध्ये असतं ते सर्व काही इथं बजेट फ्रेंडली रेटमध्ये मिळतं आहे. आय टू बॉट फ्यू थिंग्स फ्रॉम दिस मार्केट विच आय विल बी शोईंग इन माय नेक्स्ट अपकमिंग व्लॉग. आणि एवढं सगळं शूट केल्यानंतर कंटाळा तर खूप आला होता, बट शो मस्ट गो ऑन. अँड आय डिसायडेड टू एक्सप्लोर सम मोर शॉप. तर पुढे गेल्यावरती ह्या एका शॉपमध्ये खूप अँटिक गोष्टी दिसल्या, मूर्ती होते, अँटिक डेकोरेटिव्ह कॉर्नर पीसेस वगैरे होते. आणि बेस्ट पार्टच इथे ज्या मूर्ती होत्या त्यांच्यावरचे जे भाव होते ते एकदम सुबक आणि सुंदर होते. म्हणजे त्या मूर्तीकडे बघितल्यावरती साक्षात देवाकडे बघितल्याचं फील येत होतं. अँड द बेस्ट पार्ट वॉज एव्हरीथिंग वॉज अंडर बजेट. म्हणजे मूर्तीकडे बघून असं वाटेल की खूप महाग आहे, पण असं नव्हतं, खूप स्वस्त दरात इथे मिळत होतं. अँड देन इट वॉज टाईम टू लीव. मार्केट पूर्णपणे बघून मी आता निघाले होते. यावर्षी गणपतीला एक फार चांगली गोष्ट अशी आहे की यावेळेस आपण मेट्रोनी येऊ शकतो. यावर्षी मंडईची मेट्रो चालू असल्यामुळे आपल्याला पार्किंग वगैरेचा इश्यू येणार नाही, कारण मोस्ट ऑफ वेळेस काय होतं, आपण मिरवणुकीच्या टायमिंगला म्हणा किंवा गणपती दर्शनाच्या टायमिंगला पण येतो, पण आपल्याला पार्किंगचा खूप इश्यू होऊन जातो. सो दिस टाईम दॅट वोंट बी अ इश्यू. मेट्रो स्टेशनच्या करेक्ट अपोजिट साईडलाच श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं ते डेकोरेशन वगैरे आपण पाहिलं. सो दिस टाईम इट विल बी इझी टू ट्रॅव्हल अँड आय होप यू गाईज एन्जॉय इट. आणि मी मगाशी म्हटले तसं हा आहे तो बाबू गेणू गणपती जो इथे असणार आहे. अँड येस, दॅट्स ऑल फॉर द डे. आय होप यू गाईज एन्जॉयड इट. अजून काही इम्प्रूव्हमेंट्स किंवा सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय बाय.